नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल जेवढी उत्सुकता आहे ना तेवढेच गैरसमज सुद्धा आहेत. हो, आपण बोलतोय होमिओपॅथीबद्दल. चला तर मग या विश्लेषणात आपण या विषयाची जरा सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती घेऊया. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो, नाही का, की बाहेरून अगदी सारख्या दिसणाऱ्या या पांढऱ्या गोड गोळ्यांमध्ये नेमकं काय दडलेलं असतं? हे शास्त्र नक्की काम कसं करतं? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. कोणती नवीन गोष्ट अशीच जन्माला येत नाही, तिच्या मागे एक गरज असते. होमिओपॅथीचा उगम हा काही फक्त एक शोध नव्हता, तर त्या काळातल्या अतिशय वेदनादायी आणि कठोर वैद्यकीय उपचारांना दिलेला एक सौम्य प्रतिसाद होता. तर गोष्ट आहे साधारण 18व्या शतकाच्या शेवटच्या काळातली. डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन नावाचे एक जर्मन डॉक्टर त्यावेळच्या उपचार पद्धतींना अक्षरशः कंटाळले होते. त्यांना एक असा मार्ग हवा होता जो रुग्णाला कमीत कमी त्रास देऊन बरा करेल, आणि याच विचारातून नैसर्गिक तत्वांवर आधारलेल्या होमिओपॅथीचा जन्म झाला आणि बघता बघता ती एक सौम्य पर्याय म्हणून लोकांमध्ये लोकप्रियही झाली. चला आता होमिओपॅथीच्या अगदी मूळ संकल्पनेकडे म्हणजे तिच्या हृदयाकडे वळूया. या संपूर्ण शास्त्राचा जो पाया आहे ना तो एकाच पण अत्यंत महत्त्वाच्या तत्वावर उभा आहे. सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर हा एक लॅटिन वाक्यांश आहे जो होमिओपॅथीचा आत्मा मानला जातो. याचा अगदी सोपा सरळ अर्थ आहे सारख्याने सारखे बरे करणे. म्हणजे जो पदार्थ एका निरोगी माणसामध्ये जी लक्षणं तयार करतो तोच पदार्थ कमी मात्रेत दिल्यास आजारी व्यक्तीमधली तशीच लक्षणं बरी करण्याची ताकद ठेवतो. आता हे सारख्याने सारखे बरे करणे तत्त्व समजून घेण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात सापडणारं एक सोपं आणि उत्तम उदाहरण घेऊया, ते म्हणजे कांदा. हे तत्व किती सहज आहे हे बघा. आपण जेव्हा कांदा कापतो तेव्हा काय होतं? डोळ्यांतून पाणी येतं, नाक गळायला लागतं, बरोबर? आता होमिओपॅथीमध्ये याच कांद्यापासून बनवलेलं ॲलियम सेपा नावाचं औषध सर्दी किंवा ॲलर्जीच्या अगदी याच लक्षणांवर वापरलं जातं. म्हणजे जेव्हा डोळ्यांतून पाणी येतं आणि नाक वाहतं तेव्हा हे औषध दिलं जातं. किती विलक्षण आहे ना हे? आता दुसऱ्या एका महत्त्वाच्या संकल्पनेकडे येऊया, पोटेंटायझेशन. ही संकल्पना कदाचित थोडी आपल्या नेहमीच्या विज्ञानाच्या नियमांच्या विरुद्ध वाटू शकते. यामध्ये काय होतं की मूळ औषधी पदार्थाला वारंवार डायल्यूट केलं जातं, म्हणजे पाण्यात किंवा अल्कोहोलमध्ये विरळ केलं जातं, आणि प्रत्येक वेळी त्याला जोरजोरात विशिष्ट पद्धतीने हलवलं जातं. होमिओपॅथी शास्त्रानुसार औषध जितकं जास्त विरळ होईल तितकी त्याची शक्ती वाढते. बरं, आपण हे शास्त्र कसं काम करतं हे तर पाहिलं, पण एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच की लोक या उपचार पद्धतीची निवड करतात तरी का? त्यामागे नक्की काय कारणं आहेत? चला आता हे जाणून घेऊया. याचे अनेक फायदे सांगितले जातात. सगळ्यात पहिलं म्हणजे ही औषधं नैसर्गिक स्रोतांपासून बनवलेली असल्यामुळे त्यांचे सहसा कोणतेही साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम होत नाहीत. दुसरं म्हणजे होमिओपॅथी फक्त वरवरच्या लक्षणांवर काम करत नाही, तर रुग्णाचा स्वभाव, त्याची मानसिक आणि शारीरिक स्थिती या सगळ्याचा विचार करून आजाराच्या मुळावर उपचार करते. लहान मुलांसाठी तर ही औषधं खूप सोयीची ठरतात, कारण ती चवीला गोड असतात आणि मुलं ती आवडीने खातात. आणि हो, दमा, त्वचेचे आजार किंवा सांधेदुखीसारख्या जुनाट आजारांमध्येही ती प्रभावी ठरते असं मानलं जातं. जसं आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं, होमिओपॅथीबद्दल अनेक गैरसमज आहेत. तर आता वेळ आहे त्यातले काही प्रमुख गैरसमज दूर करून त्यामागचं सत्य काय आहे हे जाणून घेण्याची. सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे होमिओपॅथी खूप हळू काम करते. पण खरं सांगायचं तर उपचाराला किती वेळ लागेल हे पूर्णपणे आजाराच्या स्वरूपावर अवलंबून असतं. म्हणजे बघा, जर ताप, सर्दी, खोकला असा अचानक आलेला आजार असेल तर होमिओपॅथीने त्वरित आराम मिळू शकतो. पण जर एखादा आजार अनेक वर्षांपासूनचा म्हणजे जुनाट असेल तर साहजिकच उपचाराला वेळ लागणार. दुसरा एक खूप मोठा गैरसमज आहे की या सगळ्या पांढऱ्या गोळ्या सारख्याच असतात. पण हे अजिबात खरं नाहीये. त्या गोळ्या स्वतः औषध नसतात, त्या फक्त कॅरियर किंवा एक प्रकारे वाहक असतात. खरं औषधी भाग असतो तो म्हणजे त्यात टाकलेलं द्रवरूप औषध, म्हणजे ते डायल्यूशन, जे प्रत्येक रुग्णाच्या लक्षणांनुसार आणि गरजेनुसार पूर्णपणे वेगळं असतं. तर या सगळ्या माहितीनंतर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. होमिओपॅथी हे एक प्रगत शास्त्र आहे, पण स्वतःच्या मनाने किंवा कोणाच्याही सांगण्यावरून कोणतंही औषध घेऊ नये. नेहमी एका तज्ज्ञ आणि पात्र BHMS म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी पदवी घेतलेल्या डॉक्टरांचाच सल्ला घ्या. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, शेवटी आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं काय आहे? आपण उपचार कोणत्या पद्धतीने घेतोय हे, की आपलं त्या आजारातून पूर्णपणे बरं होणं? यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत.